नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। परभणी येथे इंटरनॅशनल विमेन्स डे निमित्त नानलपेठ पोलीस ठाण्यात एक दिवस महिला ठाणे हा उपक्रम आयोजित करण्यात आला। हा उपक्रम रवींद्र सिंग संतोष सिंग परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय। यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी तसेच सौप्रीती रवींद्र सिंह परदेसी उपस्थित होते। या उपक्रमात विशेष पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून श्रीमती गोपी सोनेत यांनी कार्यभार सांभाळत महिला कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे कामकाज पाहिलेत। या प्रसंगी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी यांनी उपस्थित सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांच्या सहभागामुळे पोलीस दल अधिक सक्षम होत असल्याचं सांगितलंय। परभणी येथे रमजान महिन्याच्या निमित्ताने सीमा फंक्शन हॉल येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। महानगरपालिका नगरसेवक वसीम कंबडी यांचे सुपुत्र मोहम्मद नाज वसीम कबाडी यांनी रमजानचा पहिला रोजा ठेवल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाचं आयोजन वसीम कबाडी यांच्यासह नगरसेवक आकाश लहाने, मोईन बॉस आणि शेख नयूम यांच्या वतीने करण्यात आलाय। या इफ्तार कार्यक्रमाला पाथरी विधानसभाचे आमदार राजेश विठेकर, माजी आमदार आणि भाजप नेते सुरेश वरपुडकर, महापौर सय्यद इक्बाल तसेच उपमहापौर गणेश देशमुख यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमजान महिन्याला मुस्लिम समाजात विशेष महत्त्व असून या निमित्ताने सर्व धर्मातील बांधव एकत्र येऊन सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचं दर्शन घडत हा सण साजरा करतात। या इफ्तार पार्टीलाही विविध धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमज़ान का महीना चालू है और सभी समाज के लोग आज इफ्तार पार्टी रखी हुई थी। आज हमारे बच्चे ने पहला रोज़ा रखा हुआ था। पहले रोज़े की बहुत महत्व रहता, तो इसलिए सभी लोगों ने आके हमारा हिम्मत अफजाई करे। पूरे तकरीबन वार्ड के लोग, हमारे विटेकर दादा आमदार साहब, हमारे सहयोगी नगर सेवक तकरीबन सभी आए, इन्होंने हमारा हिम्मत अफजाई करे। और आमचे मित्र वसीम कबाडी यांच्यातर्फे रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। आज पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे आज पुन्हा त्यांचा मुलगा यांनी पहिला रोजा ठेवला होता। या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। त्यासाठी सर्व आमच्या प्रभागातील नागरिक हे मोठ्या संख्येने आलेले आहेत। सर्वांना या पवित्र महिन्याच्या रमजानच्या हार्दिक शुभेच्छा। बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बीड शहराजवळील वन विभागातील शिवदरा परिसरातील एका पानवट्यात जंगली रानडुक्कर मृत अवस्थेत आढळून आले। परिसरात काही पानवट्यांमध्ये पाणी नसल्याची माहिती समोर येते। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात। या प्रकरणी वन विभागाकडून काय उपाययोजना केल्या जातात याकडे स्थानिकांचं लक्ष लागलंय। बीड शहरापासून अगदी 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेलं वन विभागाचं हे जे ठिकाण आहे, या ठिकाणावर आपण आहोत आणि या ठिकाणी पाहिलं तर पूर्णपणे हा डोंगराळ भाग आहे। या डोंगराळ भागात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून त्या ठिकाणी दृश्यामध्ये पाहू शकतो ठिकठिकाणी वनराई बंधारे केले आहेत, तर वरती पण एक मोठा बंधारा केला आहे। मात्र उन्हाळ्याची चाहूल लागले, उन्हाळा चालू झाला आहे आणि आता हे वनराई बंधारे कोरडे ठाक पडलेत। त्याचबरोबर मुख्यत्वे करून या ठिकाणी पानवटा जो बनवलेला आहे, त्या पानवट्यात पाण्याच्या शोधात आलेला एक प्राणी मृत्युमुखी पडलेला आहे। अतिशय दुर्गंधी या ठिकाणी सुटले, त्याच्यामुळे या ठिकाणी अन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येतील ही शंकाच नाही। त्याचबरोबर खरं पाहिलं तर ह्या वरती डोंगराळ भागात हरण, ससे याशिवाय अन्यही पशुपक्षी या ठिकाणी वावरतात। एकीकडे शेतकरी मात्र हैराण झालाय। शेतामध्ये असलेल्या पिकांची हरणांमुळे नासाडी होते, रानडुकरांमुळे नासाडी होते आणि वन विभागाच्या वन क्षेत्रात राहणारे प्राणी कुठेतरी शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान करतायत। आसमानी सुलतानीला साथ देतात आता जंगली स्वापदांचा सामना देखील शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना करावा लागतोय। गावखेड्यातील लोक जीव मुठीत धरून आपल्या शेतामधली मशागत करत आहेत। रात्री अपरात्री त्यांना दारे धरायला जावं लागतंय, त्यावेळी कुठला शापद येईल याची भीती निश्चितच आहे। मात्र वन विभाग किती गाफील आहे। अगदी या ठिकाणी पाहिलं तर हा प्राणी सडलेला आहे आणि सडलेला असल्या कारणाने अन्य काही प्राणी या ठिकाणी पाणी पिण्याला येत असतील असं सांगताच येणार नाही। मात्र वन विभागाने याच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। मी अनिल घोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड।
वाशिम जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती आणि प्रशिक्षणासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले। राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर राबवण्यात येत असून आपदा मित्र आणि आपदा सखी यांना आपत्तीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले। नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स पुणे, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स महाराष्ट्र, नागपूर तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले। या प्रशिक्षणात आपत्तीच्या वेळी नागरिकांनी घाबरून न जाता परिस्थितीवर नियंत्रण कसं मिळवायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। एक बुर्जी धरण हे बोटीद्वारे बचाव कार्याचं प्रात्यक्षिक, CPR प्रशिक्षण, पूरस्थिती नियंत्रण, सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार तसेच रस्ते अपघातात जखमींचे प्राण कसे वाचवायचे याबाबत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आहे। याविषयी आग लागल्यास अग्निशमन यंत्राचा वापर, घरगुती गॅस सुरक्षितपणे हाताळण्याचे मार्ग तसेच विजेच्या अपघातापासून स्वतःचे रक्षण कसं करायचे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। या प्रशिक्षणासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक ESK बोदार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आपदा मित्र आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतलाय। बीड शहरात सत्तांतरानंतर कचरा आणि पाणी टंचाईचा प्रश्न कायम असल्याचं चित्र समोर येत आहे। उन्हाळा सुरू होताच शहरातील अनेक भागात कचऱ्यांचे ढीग दिसून येत आहेत, तरी पाणी पुरवठ्या बाबतीतही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। बीड नगर परिषदेकडून शहरात कचरा व्यवस्थापनाचा घंटागाड्या, टिप्पर आणि JCB यंत्रणा उपलब्ध करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। शहरातील प्रत्येक भागात घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन केलं जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय। मात्र काही ठिकाणी नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याचं, कचऱ्याचे ढीग तयार होत असल्याचंही नगर परिषद प्रशासनाचं म्हणणं आहे। तसेच नगर परिषदेकडे मनुष्यबळ कमी असल्याने स्वच्छतेच्या कामांवरही त्याचा परिणाम होत असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान शहरातील पाणी पुरवठ्याबाबतही अडचणी कायम असल्याचं प्रशासनाने सांगितलंय। माजलगाव धरणातून अपेक्षित पाणी मिळत नसल्याने तसेच वीज पुरवठा थकबाकीमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचंही सांगण्यात आले। दरम्यान शहरातील कचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय। तरी नागरिकांकडून मात्र अधिक प्रभावी उपाययोजनाची अपेक्षा व्यक्त केली जाते। नागरिकांना असं आव्हान आहे की नागरिकांनी व्यर्थ कचरा म्हणजे रस्त्यावर टाकू नये। ज्यावेळेस घंटागाडी येईल त्यावेळेस टाकावी। जर घंटागाडी नाही आली तर तुम्ही स्वच्छते विभागाला जे आहे त्याला तुम्ही तक्रार करा की आमच्याकडे घंटागाडी येत नाही। पण जिल्हा नियोजन समितीकडून आम्हाला घंटागाडी खरेदी करण्यासाठी निधी मिळाल्यानंतर आपण शहरात 35 घंटागाड्या, 2 JCB, 3 टिप्परची खरेदी केली। बीड नगर परिषदेतर्फे आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ नगरपंचायत कार्यालयातील काही कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते। यामुळे कामांसाठी आलेल्या नागरिकांना तासनतास थांबावं लागत असल्याचे सांगितलं जाते। माहितीनुसार नगरपंचायत कार्यालयाची अधिकृत कामकाजाची वेळ सकाळी 9:45 आहे। मात्र काही कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याचं चित्र अधूनमधून पाहायला मिळत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। यामुळे जन्म मृत्यू दाखले, कर भरणा, विविध प्रमाणपत्रे तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी असलेल्या नागरिकांची गैरसोय होत असल्याचं सांगितलं जात आहे। काही नागरिकांना लहान सहान कामासाठीही बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार आहे। दरम्यान या प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन कार्यालयीन शिस्त कायम ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। नगरपंचायतमध्ये एकूण कर्मचारी किती येतात? 18 आहे ते संगीत आहे। 18 कर्मचाऱ्यांपैकी आता फक्त इथं उपलब्ध आहेत फक्त 12, बाकीचे 6 कर्मचारी नाही आहेत। त्यातले दोघांनी बहुतेक बायोमेट्रिक करून मध्ये बसले ते आता येऊन खाली साईन करतील। ठीक आहे, बायोमेट्रिक केलेली आहे, परंतु इथं हजेरी मास्टरवर साईन का करत नाहीत? हजेरी मिस्टर साईन केली त्यांनी पण डायरेक्ट मध्ये जाऊन बसले काम करतात। इथं एक वलांडे मॅडम दिसत आहेत, त्या आज 9 तारीख आहेत, तर एकही दिवस त्या उपलब्ध नाही येतं। तर त्यांच्यावर काय कारवाई करणार तुम्ही? नाही, त्यांना आम्ही नोटीस काढून त्यांच्याकडून प्लस मागून। त्यांनी येण्याची वेळ काय आहे? त्यांनी कधी येतात? तर त्यांनी कसं शिवसेवा असल्या दिवशी त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज आहे त्यांच्याकडे पण आपल्याकडनं सुरांपाचा, त्याच्यामुळे त्यांनी शिवसेवा असते त्यांची
हो, पण ॲडिशनल चार्ज आहे तर या 10 दिवसामध्ये एकदा तरी यायला पाहिजे ना त्यांनी. नाही आले होते ते, पण ज्यावेळी प्रमाण स्वाक्षरी त्यांनी केलेली सगळी. मग हजेरी मास्टरवर स्वाक्षरी करत नाही, तिथं बायोमेट्रिकवर पण नाही आहे, तर मग त्यांची पगार कशी काढता येते? त्यांची पगार आपल्याकडे नाही ना सर, त्यांचे मूळ असतात ना हे देऊन घ्या, देऊन घ्या. त्यांच्याकडे पगार तिकडे नाही. ठीक आहे, परंतु इथून ते गैरहजर असल्याचा रिपोर्ट तर तुम्ही देणार का त्यांना? नाही त्यांना आम्ही नोटीस देऊन पुढे सांगून देऊ त्याच्याकडे. किती दिवसामध्ये करणार हे सर्व काम तुम्ही? नाही आता नोटीस सर आता उद्या येतील, आज आले तर आजच घेऊ आम्ही, नसं तसं उद्या त्यांना नोटीस देऊन पुढे सांगतो देऊ. ठीक. की बाबा आपण कार्यालयात उपस्थित असताना उपस्थिती नोंद व्हावी, आपले कामकाज वेळेत करावे. उमरखेडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील तसेच परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करण्यात आलाय. तर या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित महिला तसेच बचत गटातील महिलांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय. कार्यक्रमात महिलांच्या समाजातील योगदानाबाबत विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी महिलांनी समाज, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखत कसे कार्य करावे तसेच आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर नागरिक तसेच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशिम जिल्ह्यात अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. तर सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरहून गुजरातकडे जाणारा ट्रक क्रमांक KA 32 AA 9882 मालेगाव जवळील ब्राह्मणवाडा फाट्याजवळ पहाटे सुमारे 5 वाजताच्या सुमारास पलटी झालाय. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झालाय. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. इराणवरील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध नोंदवत विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंतरराष्ट्रीय घडामोडीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या काही धोरणावरही टीका करत विविध मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी युद्धस्थितीमुळे सर्वसामान्यांवर होणारा परिणामाचा उल्लेख करत जागतिक स्तरावर शांतता राखण्याची गरज व्यक्त केली. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. एका हुकुमशहाला किंवा मुस्लिम शासकाला पराभूत करण्यापुरता मर्यादित नाही, तर त्या देशामध्ये जो काही तेल साठा आहे तो तेल साठा स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी हा केलेला हल्ला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या देशाचं सरकार कितीही हिंदुत्वाची भाषा करत असलं तरीसुद्धा हा इराण आणि इराक हा आपला भारताचा अतिशय नैसर्गिक मित्र आहे. या देशातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अल्प दरामध्ये पेट्रोल मिळते. कतारसारख्या देशातून अतिशय स्वस्त प्रमाणामध्ये आपल्याला गॅस मिळतो. आज गॅस नसल्यामुळं अनेकाच्या चुली बंद होणार आहेत. जर हे युद्ध तात्काळ थांबलं नाही तर या जगामध्ये तिसरं महायुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आज या देशाची परिस्थिती अशी आहे की या भारतातले 85 लाख लोक हा या आखाती देशामध्ये नोकरीच्या रोजगाराच्या निमित्तानं कामधंदा करत आहेत. आज त्यांच्याही जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जर या इराण, इराक आणि आखाती देशामधला जो काही पैसा आहे तो भारतामध्ये येतो आणि त्या पैशाच्या जीवावरच आपण हे तेल आणि गॅस अशा वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजे हा फक्त खोमाडीला मारण्यापुरता विषय मर्यादित नाही, तर हा विषय हा अतिशय माझी दादागिरी आहे. मी या जगामध्ये कुणावरही हल्ला करू शकतो, कुणालाही नेस्तनाबूत करू शकतो. स्वतःच्या अण्वस्त्राच्या जोर आणि सैन्याच्या आणि तोफांच्या आणि दारुगोळ्याच्या जोर कुठल्याही देशावर मी अतिक्रमण करून आक्रमण करून त्यांना नष्ट करू शकतो. ही काही दादागिरीची भाषा आहे. ही दादागिरीची भाषा ही खेचण्याची वेळ आलेली आहे. बोलता बोलता ट्रम्प यांनी असं सुद्धा म्हटलंय की आज आम्ही इराणला नष्ट केलंय, उद्याचा नंबर हा क्युबाचा असणार आहे. जो समाजवादी देश आहे त्या समाजवादी देशाला सुद्धा नष्ट करण्याची भूमिका या ट्रम्पने घेतलेली आहे. आणि या सर्व गोष्टीचं जर समर्थन कोण करत असेल तो या देशाचा पंतप्रधान करतो.
या देशाचा पंतप्रधान इतका हरामखोर आणि नालायक आहे तर इस्रायलला जाऊन सांगतोय तुम्ही लढा. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत विद्या सयाजी मोहिते यांची सभापती तर मंगेश गुलाब सावंत यांची उपसभापतीपदी निवड झाली. खेड तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सभापती आणि उपसभापती पदाची निवड बाकी होती. आज पार पडलेल्या निवड प्रक्रियेनंतर या दोन्ही पदांवरील निवड जाहीर करण्यात आली. तर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी आनंद व्यक्त करत मिरवणुका काढल्या आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय. यावेळी परिसरातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड पंचायत समिती सभापती व उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया आज या ठिकाणी पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडलेली आहे. सभापती पदासाठी 2 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले होते. त्याच्यामध्ये तरस अश्विनी सोमनाथ व विद्या सयाजी मोहिते आणि उपसभापती पदासाठी थोरवे निखिल गोपाळ व मंगेश गुलाब सावंत यांच्यासाठी यांनी अर्ज दाखल केलेले होते. नियमानुसार या ठिकाणी हात उंचावून निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी पार पाडण्यात आली. सभापती पदासाठी उपस्थित सर्व 16 उमेदवारांनी मतदान केले आणि त्यापैकी विद्या सयाजी मोहिते यांना 9 सदस्यांनी सभापती पदासाठी मतदान केले व तरस अश्विनी सोमनाथ यांना 7, दोन्हीपैकी जे जास्त आहे त्यांना आपण सभापती म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. उपसभापती पदासाठी मंगेश गुलाब सावंत यांना 9 सदस्यांनी मतदान केलं व थोरवे निखिल गोपाळ यांना 7 सदस्यांनी मतदान केलं. तरी मंगेश गुलाब सावंत यांना उपसभापती म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पार पाडण्यात आली. धन्यवाद. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे भाग्यलक्ष्मी शेतकरी मंचाच्या वतीने एका गरजू कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आलाय. कालापाडा कुटुंबातील मुलीच्या संसारासाठी मंचाकडून संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी राजू कालापाड यांच्या कुटुंबावर काही काळापासून आर्थिक अडचणीचं संकट आलंय. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत भाग्यलक्ष्मी शेतकरी मंचाच्या सदस्यांनी पुढाकार घेत कुटुंबाला मदत केली. या उपक्रमात मंचाच्या वतीने विविध घरगुती उपयोगाचे साहित्य देण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून गरजू कुटुंबांना मदत करण्याचा संदेश देत समाजातील विविध घटकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सेलू येथे लायन्स क्लबच्या वतीने महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 8 महिला संघांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. स्पर्धेचं उद्घाटन पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत विविध संघांमधील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलंय. तर या स्पर्धेत वुमेन्स युथ संघाने प्रथम क्रमांक पटकावलाय. तर डॉक्टर वुमेन्स ब्लॅक वॉरियर्स संघ उपविजेता ठरलाय. चिराई वुमन स्टार्स संघाने तृतीय क्रमांक मिळवलाय. तर विजेत्या संघांना रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलंय. या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी, क्रीडा मार्गदर्शक तसेच शहरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. सेलू शहरातील पहिल्यांदाच महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याने सहभागी संघांनी समाधान व्यक्त केलंय. स्पर्धेच्या निमित्ताने महिलांनी क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. तर आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.